रूपश्री किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज मी आपल्याला पापलेटची थाळी दाखवणार आहे. पापलेटच्या करीसाठी हे मी मीडियम साईजचे 2 पापलेट घेतलेले आहेत. अर्धा टीस्पून लिंबाचा रस मी पापलेटला लावून घेत आहे. पाव चमचा हळद पावडर, पाव चमचा मीठ. हळद पावडर आणि मीठ पापलेटला सर्व बाजूने लावून घ्यायचं आहे. पापलेट करीच्या वाटणासाठी मी अर्धा कप ओल्या नारळाचा खव घेतलेला आहे. अर्धा चिरलेला टोमॅटो, अर्धा इंच आलं घेतलेलं आहे. 3 लसूण पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर घेतली आहे. 1 टेबलस्पून काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे. पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक वाटण करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे बारीक वाटण तयार केलेले आहे. फोडणीसाठी पॅनमध्ये मी 2 टेबलस्पून तेल घातलेलं आहे. तेल चांगलं तापलं आहे. मी त्यात आता पाव चमचा हिंग टाकणार आहे. हिंग तेलात परतून झाल्यावर 5-6 कढीपत्त्याची पाने. कढीपत्ता तेलात परतून झाल्यावर मी एक हिरवी मिरची उभी चिरलेली त्यात घालणार आहे. 1 चिरलेला कांदा. कांदा तेलात चांगला परतून घ्यायचा आहे. कांदा तेलात चांगला परतून झाला आहे. कांद्याचा कलर चेंज झाला आहे. आता मी त्याच्यात 1/4 टीस्पून हळद पावडर टाकत आहे. 1 टीस्पून धने पावडर, 1 टीस्पून जिरे पावडर, 1 टीस्पून गरम मसाला पावडर. सर्व मसाले तेलात चांगले परतून घ्यायचे आहेत. करीसाठी तयार केलेले वाटण घालायचे आहे. मसाला तेलात चांगला परतून घ्यायचा आहे. तेल सुटेपर्यंत मसाला चांगला परतून घेणार आहे. पाहू शकता मसाल्याला चांगलं तेल सुटलं आहे. आता मी त्याच्यावर झाकण ठेवून मसाला चांगला वाफेवर शिजवून घेणार आहे. मी 5 मिनटं स्लो गॅसवर मसाला शिजवायला ठेवला होता. मसाला चांगला शिजला आहे आणि पूर्णतः एकजीव झालेला आहे. 1 टेबलस्पून लाल तिखट, अर्धा टीस्पून काश्मीरी मिरची पावडर, हे लाल मसाले तेलात चांगले परतून घ्यायचे आहेत. मसाला परतून झाल्यावर 2 ग्लास पाणी घालायचे आहे. त्याला चांगली उकळी आली आहे. पाव वाटी चिंचेचा कोळ घालायचा आहे. मॅरिनेट केलेले 2 पापलेट घालत आहे. दोन मिनिटे झाकण लावून ठेवणार आहे. चवीनुसार मीठ घालायचे आहे. वरून कोथिंबीर. पापलेट करी तयार झाली आहे. पापलेट फ्रायसाठी मी मीडियम साईजचे पापलेट घेतलेले आहेत. 1 टीस्पून हळद पावडर, 1 टीस्पून मीठ. पापलेटला सर्व बाजूने हळद मीठ लावून घेणार आहे.
टीस्पून काश्मीरी मिरची पावडर. ताटामध्ये 2 टेबलस्पून लाल तिखट घेतलं आहे. 1 टीस्पून धने पावडर, 1 टीस्पून जिरे पावडर, 1 टीस्पून गरम मसाला पावडर, चिमूटभर हळद, अर्धा टीस्पून लिंबू रस, एक टेबलस्पून चना डाळ पीठ, 1 टेबलस्पून तांदळाचं पीठ, पाव चमचा मीठ. मिक्स करायचं आहे. थोडे थोडे पाणी घालून पेस्ट बनवून घ्यायची आहे. सर्व पापलेटला पेस्ट लावून घ्यायची आहे. अर्धा तास मॅरिनेट करून ठेवणार आहे. पॅनमध्ये तळण्यासाठी तेल घेतलेलं आहे. तेल चांगले गरम झाले आहे. मॅरिनेट केलेला पापलेट घालत आहे. स्लो गॅसवर पापलेट दोन्ही बाजूनी चांगले फ्राय करून घ्यायचे आहे. दुसरा पापलेट फ्राय करत आहे. पापलेट फ्राय तयार झाले आहेत. सोलकढी बनवण्यासाठी 12 कोकम मी गरम पाण्यात भिजत घातले आहे. मिक्सरच्या भांड्यात ओल्या नारळाचा गहू 1 कप घेतलेला आहे. 1 हिरवी मिरची, 1 टीस्पून जिरे घातले आहे. 2 लसूण पाकळ्या, 1 टेबलस्पून साखर, अर्धा टीस्पून मीठ. पाणी घालून मिक्सरमध्ये वाटण करून घ्यायचे. मिक्सरमधील नारळाच्या दुधाचे वाटण मी गाळून घेणार आहे. पुन्हा पाणी घालून मी गाळून घेणार आहे. नारळाचे दूध तयार झाले आहे. गरम पाण्यात भिजवलेले कोकम आता मऊ झाले आहेत. कोकमचा रस काढून घ्यायचा आहे. कोकमाचे आगळ नारळाच्या दुधात काढून घ्यायचं आहे. सोलकढी तयार झालेली आहे. कोथिंबीर घालत आहे. सोलकढी पिण्यास तयार आहे. ताटामध्ये पापलेट करी, ज्वारीची भाकरी, पापलेट फ्राय, भात, सोलकढी, कांदा, टोमॅटो, लिंबू.